नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थ्यांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन एस जे फार्मा डाउनलोड केलं नसेल तर ते प्ले स्टोअरवरून लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या, कारण की येणाऱ्या फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी उपयुक्त असलेली फार्मासिस्ट नावाची टेस्ट सिरीज आपल्या एस जे फार्मा ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण एक न्यूरो फार्माकॉलॉजीवर 2 बेसिक व्हिडिओ टाकले आणि एक MCQचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलेला नसेल तर बघून घ्या. आणि आजचा व्हिडिओसुद्धा न्यूरो फार्माकॉलॉजीवरच आहे, MCQच्या बेसिसवर. या अगोदर आपण 20 MCQज डिस्कस केले होते आणि सोबत त्याचा आन्सर आणि बाकीचे 3 ऑप्शन्स म्हणजे 4ही ऑप्शन्स आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, आजसुद्धा आपण तसंच करणार आहोत. जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे तो क्वेश्चन, त्याचा आन्सर काय आहे आणि बाकीचे 3 ऑप्शनसुद्धा आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत, जे की महत्त्वाचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्ट MCQवर घेतो. ही पहिलीच PDF आहे. याच्यामध्ये आपण 20 MCQ ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, त्यानंतर बघा हा 21वा MCQ आहे. बघा, गाबा इज सिंथेसाइज फ्रॉम विच अमायनो ॲसिड. बघा, आता हे गाबा आहे तरी नेमका आहे तरी काय? तर गाबा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? गॅमा अमायनो ब्युटायरिक ॲसिड. काय? गॅमा अमायनो ब्युटायरिक ॲसिड. ओके, आता हे गाबा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे आहे एक न्यूरो ट्रान्समीटर. काय आहे? न्यूरो ट्रान्समीटर. आणि तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो असं विचारलं की गाबा हे न्यूरो ट्रान्समीटर आहे तर ते कोणत्या प्रकारचे, म्हणजे एक्सायटेटरी न्यूरो ट्रान्समीटर आहे की इनिबिटरी, तर तुम्हाला काय लिहायचं आहे त्याचे उत्तर? गाबा इज इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर. ओके, लक्षात. आता याच्याबद्दल आपण मोर इन्फॉर्मेशन बघणार आहोत. त्या अगोदर या MCQचं उत्तर काय आहे ते बघून घ्या. बघा, गाबा इज सिंथेसाइज फ्रॉम विच अमायनो ॲसिड. तर गाबा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ते ग्लुटामेट नावाच्या अमायनो ॲसिडपासून काय होतं, तयार होतं. आता इथं ग्लुटामाइन पहिलं आहे, चुकीचा आन्सर आहे. तिसरं आहे ट्रिप्टोपॅन, हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे ट्रिप्टोपॅनपासून सेरोटोनिन तयार होतं. त्यानंतर फिनाइल ॲलानिन, हे सुद्धा त्याचं ऑप्शन उत्तर नाही आहे. फिनाइल ॲलानिनपासून विद्यार्थी मित्रांनो टायरोसिन तयार होतं आणि टायरोसिन नंतर यूज केलं जातं आपलं कॅटेकोलामाइन्स तयार करण्यासाठी, म्हणजेच डोपामाइन, नॉरिपिनेफ्रिन, इपिनेफ्रिन तयार करण्यासाठी. ओके, आणि चौथं जे ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतं? ग्लुटामेट. धिस इज द राईट आन्सर. म्हणजे गाबा हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहे ते सिंथेसाइज कोणत्या अमायनो ॲसिडपासून होते? तर ग्लुटामेट अमायनो ॲसिड. आता या गाबाबद्दल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला थोडीशी काय करायची आहे, माहिती बघायची आहे. ओके, बघा इथं मी गाबाचे रिसेप्टार्स वगैरे त्याचं माझी जी हँड रिटन नोट्स आहे त्याचा फोटो आहे, हा तुम्ही बघू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, गाबा जे आहे ना ते गाबा जेव्हा रिलीज होतं तर गॅमा ॲमिनो ब्युटारिक ॲसिड रिलीज झाल्याच्या नंतर ते गाबा रिसेप्टारवर ॲक्ट होतं आणि त्यांची इनहिबिटरी ॲक्शन दाखवतं. मग इनहिबिटरी ॲक्शन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बघा, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय असतात, वेगवेगळे न्यूरॉन्स असतात. ते न्यूरॉन एकतर एक्साइट होत असतात किंवा इनहिबिट होत असतात. ओके, तर जर जास्त प्रमाणात जर न्यूरॉनचं एक्सायटेशन झालं विद्यार्थी मित्रांनो तर नर्व डॅमेज होऊ शकतात किंवा अँझायटी वगैरे होऊ शकते, आहे की नाही? तर मग असं होऊ नये म्हणून गाबा एक न्यूरो ट्रान्समीटर असते, ते इनिबिटरी असते की बाबा CNSची ॲक्टिव्हिटी वाढू देत नाही, बरोबर प्रमाणात ठेवतात. म्हणजे वाढली तर गाबा काय होतं, जास्त प्रमाणात रिलीज होतं आणि त्याची एक्सायटरी जी हे आहे काय कॅपॅसिटी आहे ती काय करतं, कमी करतं, म्हणजे इनिबिशन करतं. त्याच्यामुळे नॉर्मली माणूस काय राहतो, एकदम व्यवस्थित राहतो. ओके, मग गाबा कोणतं न्यूरो ट्रान्समीटर आहे? इनिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर आहे आणि ते कोणत्या रिसेप्टारवर ॲक्ट होतं? तर गाबा रिसेप्टार. आता हे जे गाबा रिसेप्टर असतात ना विद्यार्थी मित्रांनो, ते असतात 2 प्रकारचे, एक गाबा ए आणि गाबा बी. कोणते? गाबा ए आणि गाबा बी. जे गाबा ए रिसेप्टर आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते कोणत्या प्रकारचे असतात? गाबा ए रिसेप्टर आहेत लिगांड गेटेड आयन चॅनल्स. मग तुम्हाला जर विचारलं की गाबा ए रिसेप्टर कोणत्या टाईपचे आहेत तर ते आहेत लिगांड गेटेड आयन चॅनल्स. आणि गाबा बी जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो ते आहे जी प्रोटीन कपल रिसेप्टर. ओके, तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी, गाबा ए जे रिसेप्टर आहेत ते लिगांड गेटेड आहेत म्हणजे आयन चॅनल्स, आणि गाबा बी जे आहे ना ते जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहेत. आणि हे जे गाबा आहे ना विद्यार्थी मित्रांनो म्हणजे गॅमा अमायनो ब्युटारिक ॲसिड, तर हे कोणत्या रिसेप्टारवर ॲक्ट होतं गाबा? तर ते होतं विद्यार्थी मित्रांनो गाबा ए रिसेप्टारवर. कोणत्या? गाबा ए रिसेप्टार. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो गाबा ए रिसेप्टारबद्दल थोडीशी माहिती असायला हवी, आलं लक्षात? कारण की हे जे गाबा आहे ना हे एकदम म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जे ड्रग्स आहेत जे की आपलं डिप्रेशनमध्ये किंवा विद्यार्थी म्हणजे
सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक जे ड्रग आहेत जे की महत्त्वाचे आहेत वेगवेगळ्या डिसीजसाठी आहे का, न्यूरोलॉजिकल डिसीजसाठी, तर त्याच्यामध्ये हे गाबा मेन रोल प्ले करतं आणि याच्यावर ड्रग्स ॲक्ट होतात आणि काय करतात, इनिबिशन करतात. त्यामुळे अँझायटी, सिडेशन वगैरे, काल्मनेस वगैरे काय होतं, प्रोड्यूस होतं. ओके, तर बघा गाबा ए रिसेप्टरबद्दल थोडीशी माहिती बघायची आपल्याला. तर गाबा ए जे रिसेप्टरनं, गाबा जे आहे ना ते आहे इनिबिटरी इन नेचर, पहिला पॉईंट. त्यानंतर गाबा ॲक्ट्स ऑन टू रिसेप्टर, गाबा ए आणि गाबा 2 आपल्याला माहीत आहे. त्यानंतर बघा गाबा ए रिसेप्टर इज अ लिगांड गेटेड आयन चॅनल, हे सुद्धा आपण बघितलं की गाबा ए जे आहे ना ते काय आहे, तर लिगांड गेटेड आयन चॅनल. गाबा बी इज अ जी प्रोटीन कपल रिसेप्टर, तुम्हाला मी हे आत्ता सांगितलं. आता याच्याबद्दल माहिती जर बघायची झाली तर हे पेंटामेरिक रिसेप्टर आहे. बघा याच्यामध्ये जे 4 युनिट्स आहेत कोणकोणते, हे बघा अल्फा, बीटा आणि लॅम्बडा. ओके, तर हे 3 युनिट आहेत, पण इथं काय आहे तर 2 बीटा सब युनिट आहेत, 2 अल्फा सब युनिट आहेत आणि एकच लॅम्बडा सब युनिट आहेत. म्हणजे असे 5 सब युनिट आहेत आणि या 5 सब युनिटपासून गाबा ए रिसेप्टर बनलेला आहे. आणि मेजरली जे गाबा असते ना विद्यार्थी मित्रांनो, ते कोणावर ॲक्ट होतं, गाबा ए रिसेप्टरवर. आता हे गाबा ए रिसेप्टरच्या तुम्हाला विचारू शकतात की गाबा जे आहे GABA म्हणजे गॅमा अमायनो ब्युटारिक ॲसिड, तर ते गाबा ए रिसेप्टरच्या कोणत्या सब युनिटवर ॲक्ट होतात आणि इनिबिटरी रिस्पॉन्स देतात, तर बीटा सब युनिट. आलं लक्षात, गाबा कशावर ॲक्ट होतात, बीटा सब युनिटवर. कोणत्या, बीटा सब युनिटवर. आणि विद्यार्थी मित्रांनो जे बार्बिच्युरेट आहेत किंवा जे बेन्झोडायझेपाईन्स, बघा हे बेन्झोडायझेपाईन्स आहेत, हे बार्बिच्युरेट आहेत, तर हे कोणत्या सब युनिटवर ॲक्ट होतात माहिती आहे का, इंटरफेसवर. म्हणजे 2 सब युनिटच्या मधामध्ये जे इंटरफेस आहे ना त्यांच्यावर हे ॲक्ट होतात. जसं की बार्बिच्युरेट जर तुम्हाला विचारलं की गाबा ए रिसेप्टरवर ते कुठे ॲक्ट होतात आणि इनिबिटरी ॲक्शन भेटते, तर अल्फा आणि बीटा, म्हणजे बघा हे झालं अल्फा युनिट, हे झालं बीटा युनिट, या दोघांमधलं जे इंटरफेस आहे ना, दोघांमधली जी जागा आहे तिथे बार्बिच्युरेट काय होतात, ॲक्ट होतात. ओके, त्यानंतर हे जे बेन्झोडायझेपाईन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे लॅम्बडा आणि अल्फा, बघा हे जे लॅम्बडा आणि अल्फा या दोघांच्या, हे आहे लॅम्बडा आणि ही आहे अल्फा, या दोघांच्या ज्या मधला इंटरफेस आहे ना त्याच्यामध्ये हे काय होतात, बेन्झोडायझेपाईन्स ॲक्ट होतात. तर तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स बघू. बघा आयर्न रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्शन ऑफ गाबा. बघा हे जे क्लोरीन आयन आहेत ना, तुम्हाला मी आत्ता सांगितले गाबा ए रिसेप्टर हे लिगांड गेटेड आयन चॅनल्स असतात. बघा इथं मधामध्ये एक होल दिसत आहे, हे होल, तर ते काय आहे, आयन पोअर आहेत. आलं लक्षात. आणि हे सब युनिट आहेत. जेव्हा इथं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ॲक्शन पोटेन्शियल येतो तेव्हा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, हे आयन चॅनल्स पोअर काय होतात, ओपन होतात आणि त्याच्यामधून क्लोरीन आयन काय होऊ शकतात, फ्लो होऊ शकतात. आलं लक्षात. आणि क्लोरीन आयन फ्लो झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होते, इनिबिशन होऊन जातं, म्हणजे इनिबिटरी ॲक्शन भेटून जातं. तर मग तुम्हाला जर विचारलं की गाबा जे आहे तर कोणते आयन त्या गाबा रिसेप्टरमधून काय होऊ शकतात, फ्लो होऊ शकतात, तर ते आहेत क्लोरीन आयन्स. त्यानंतर गाबा जे रिसेप्टर आहे ते कोणत्या नेचरचं आहे, तर पेंटामेरिक, कारण की 4 युनिट आहेत, 2 बीटा युनिट, 2 अल्फा युनिट आणि एक कोणतं युनिट, तर लॅम्बडा युनिट आहे. ओके, मग त्याच्यामध्ये बघा गाबा ए रिसेप्टर हॅज 3 सब युनिट, कोणते, अल्फा, बीटा आणि लॅम्बडा. ओके, त्यानंतर बघा गाबा बाइंड टू द बीटा सब युनिट. तुम्हाला मी आता सांगितलं गाबा कशावर ॲक्ट होतं, बीटा सब युनिटवर. नंतर बार्बिच्युरेट बाइंड टू द अल्फा आणि बीटा सब युनिट इंटरफेस. आणि जे बेन्झोडायझेपाईन आहे ते अल्फा आणि लॅम्बडा सब युनिट इंटरफेसवर काय होतात, ॲक्ट होतात. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर बघा इनिबिटरी ॲक्शन कशी भेटतं. बघा गाबा बाइंड टू द गाबा ए रिसेप्टर, हे गाबा जर रिलीज झालं समजा तर ते काय होतं, या गाबा ए रिसेप्टरवर ॲक्ट होतं. त्याच्यानंतर कंडक्शन इंक्रीजेस ऑफ क्लोराईड आयन्स. क्लोराईड आयनचं कंडक्शन काय होतं, इन्क्रीज होतं. ओके, क्लोराईड आयनचं कंडक्शन इन्क्रीज झालं त्याच्यामुळे काय होतं, हायपर पोलरायझेशन होतं. आणि हायपर पोलरायझेशन झालं की विद्यार्थी मित्रांनो CNS डिप्रेशन होतं. आलं लक्षात. अशा प्रकारे CNS डिप्रेशन होऊन सिडेशन वगैरे काल्मनेस इफेक्ट प्रोड्यूस होतो. आलं लक्षात. तर अशा प्रकारे याचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे मेकॅनिझम आहे. ही थोडीशी इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याच्यावरून कसा प्रश्न विचारू शकतात की बाबा कोणते आयन जे आहेत तर ते गाबा ए रिसेप्टरमधून फ्लो होऊ शकतात, किंवा रिस्पॉन्सिबल ॲक्शन ऑफ गाबा कोणते आयन्स आहेत, तर ते क्लोरीन आयन्स आहेत. गाबा ए रिसेप्टर जे आहेत तर पेंटामेरिक नेचरचे आहेत. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला विचारतात कोणतं नेचर आहे, किती सब युनिट आहेत, तर 3 सब युनिट, कोणते, अल्फा, बीटा, लॅम्बडा. अल्फाचे 2 सब युनिट, बीटाचे 2 आणि लॅम्बडाचे 1. गाबा कोणत्या साईडवर ॲक्ट होतं, तर बीटा सब युनिटवर. बार्बिच्युरेट कोणत्या याच्यावर ॲक्ट होतं, अल्फा आणि बीटा. बेन्झोडायझेपाईन कशावर ॲक्ट होतं, अल्फा आणि लॅम्बडा सब युनिट्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आलं लक्षात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो MCQ आहे, विच क्लास ऑफ ड्रग ॲक्ट बाय एनहान्सिंग गाबार्जिक इनिबिशन. तुम्हाला मी आत्ता सांगितलं की बेन्झोडायझेपाईन आणि बार्बिच्युरेट आहेत ना, तर ते काय करतात, इनिबिशन काय करतात, इन्क्रीज करतात. त्याच्यामुळे आपल्याला जे सिडेटिव्ह, काल्मनेस, ॲक्टिव्हिटी, हिप्नोसिसच्या ॲक्टिव्हिटी भेटतात ना, तर त्याच्यामुळे इनिबिशनमुळे भेटत असतात. मग इथं 4 ऑप्शन दिले बघा. सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिसेप्टर इनिबिटर ॲक्ट होतात का,
नाही. त्यानंतर सेरोटॉनिन, इपिनेफ्रिन, रिएप्टेक इन्हिबिटर ॲक्ट होतात का? नाही. मोनो अमायनो ऑक्सिडेज इन्हिबिटर ॲक्ट होतात का? नाही. बेन्झोडायझेपाईन आणि बार्बिच्युरेट जे ड्रग आहेत ना, ते ॲक्ट होतात कसे? बाय इन्क्रीजिंग द इनिबिशन ऑफ एनहान्सिंग द इनिबिशन ऑफ गाबा एर्जिक इनिबिशन. ओके, म्हणजे गाबा तर इनिबिटरी आहेच, पण गाबाचे एनहान्स करतात इनिबिशन पॉवर, आहे का नाही? बेन्झोडायझेपाईन आणि बार्बिच्युरेट कसे ॲक्ट होतात मी तुम्हाला सांगितलं. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट नोन इफेक्ट ऑफ गाबा ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. खालीलपैकी 4 ऑप्शनपैकी एक असा का आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आहे की जे गाबाचा इफेक्ट नाही. नाही, बाकीचे 3 जे आहेत ते आहेत. बघा, पहिलं आता बघूया आपण. सिडेशन आणि रिलॅक्सेशन होतं का? बरोबर आहे. जर मोर एक्सायटेशन जर झालं तर गाबा जर रिलीज झालं विद्यार्थी मित्रांनो होतं काय होतं? रिलॅक्सेशन होतं किंवा सिडेशन, काल्मनेस प्रोड्यूस होते. ही त्याची ॲक्शन आहे. दुसरी, रिड्युक्शन ऑफ द अँझायटी सिम्पटम्स. बरोबर आहे, अँझायटीच्या सिम्पटम्समध्ये सुद्धा गाबा रिलीज काय होतं? रोल प्ले करतं. नंतर प्रमोशन ऑफ फिअर आणि पॅनिक रिस्पॉन्सेस, इथे नाही. आलं लक्षात? म्हणजे प्रमोशन ऑफ फिअर आणि पॅनिक रिस्पॉन्सेस गाबामुळे प्रोड्यूस होतात का? नाही, उलटे कमी होतात. आलं लक्षात? आणि तर चौथं काय आहे? मॉड्युलेशन ऑफ सीझर ॲक्टिव्हिटी. बरोबर आहे, सीझरमध्ये काय होतात? न्यूरॉन एक्सायटेड होतात आणि गाबा रिलीज झाला तर न्यूरॉनचं एक्सायटेशन काय होतं? कमी होतं. म्हणजे न्यूरॉन मॉड्युलेशन ऑफ सीझर ॲक्टिव्हिटी सुद्धा एक रोल प्ले करतं गाबा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे 3 ऑप्शन जे आहेत ना, तर हे त्याचे फंक्शन आहेत. पण आपल्याला इथं काय विचारलं? इफेक्ट आहेत कशाचे? गाबाचे. पण आपल्याला काय विचारलं? खालीलपैकी कोणता इफेक्ट नाही? तर हे 3 नंबरचा गाबाचा इफेक्ट नाही. म्हणजेच प्रमोशन ऑफ फिअर अँड पॅनिक रिस्पॉन्स इज नॉट अ इफेक्ट ऑफ गाबा ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. बाकीचे हे काय आहे? त्याचे इफेक्ट आहेत. सिडेशन आणि रिलॅक्सेशन पण होते गाबा रिलीज झाल्यामुळं. रिडक्शन ऑफ अँझायटी सिम्पटम सुद्धा होते गाबा रिलीज झाल्यामुळे. त्यानंतर मॉड्युलेशन ऑफ सीझर ॲक्टिव्हिटी सुद्धा होते गाबा रिलीज झाल्यामुळे. त्यानंतर विद्यार्थी बघा, गाबा डिफिशियन्सी ऑर डिसफंक्शन हॅज बीन इम्प्लिकेटेड इन विच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. बघा, खालीलपैकी जे आहे तर गाबाची जर डिफिशियन्सी झाली किंवा डिसफंक्शन झालं तर कशामुळे कोणता खालीलपैकी कोणता डिसीज होतो? म्हणजे गाबा जर कमी झालं तर काय होतं? बघा, गाबा व्यवस्थित रिलीज झालं तर व्यवस्थित काय होतात? ब्रेन फंक्शन करू शकतं. एक्सायटेशन जर जास्त झालं तर गाबा जास्त रिलीज होईल आणि नॉर्मल होईल. पण गाबात जर कमी झालं तर विद्यार्थी मित्रांनो फॉर इनिबिटरी कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणजे न्यूरॉन एक्सायटेड होतील आणि एक्सायटेड झालं की सिझोफ्रेनिया होतो. काय होतो? सिझोफ्रेनिया. पर्किन्सन डिसीज तर याचं आन्सर नाही. तुम्हाला माहिती आहे, मी मागचे 2 व्हिडिओ सांगितले ज्यामध्ये पर्किन्सन आणि अल्झायमर डिसीज हे कशामुळे होतात ते सांगितले. हे त्याचे उत्तर नाही. हंटिंग्टन डिसीज पण त्याचं उत्तर नाही. सिझोफ्रेनिया इज कॉज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑर डिस्फंक्शन ऑफ द गॅमा अमायनो ब्युटॅरिक ॲसिड. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बघा नंतर, विच ऑफ द फॉलोइंग इज अ गाबा ॲनालॉग यूज ॲज अन अँटी इपिलेप्टिक ड्रग. म्हणजे गाबाचा ॲनालॉग हे गाबासारखा ड्रग आहे तो, जो की अँटी इपिलेप्टिक म्हणून यूज करतो. बघा, इपिलेप्सीमध्ये काय होतात? न्यूरॉन एक्सायटेड होतात आणि न्यूरॉन जर एक्सायटेड झाले तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो? सीझर्स वगैरे होऊ शकतात, इपिलेप्सी होऊ शकते. न्यूरॉनचं एक्सायटेशन झालं. मग हे एक्सायटेशन कमी करण्यासाठी कोण रिलीज व्हायला पाहिजे? कोण इनिबिटरी आहे? तर गाबा इनिबिटरी आहे. मग गाबासारखा ड्रग कोणता आहे याच्यामधला खालच्या पैकी काय? तर गाबापेंटिन. कोणता? गाबापेंटिन. त्याचा ॲनालॉग आहे म्हणजे त्या सारखाच आहे. सर्टालिन आहे का? नाही. त्यानंतर फ्लुक्झटिन आहे का? नाही. रेस्पिरिडोन आहे का? रेस्पिरिडोन अँटीसायकोटिक आहे. फ्लुक्झटिन सेरोटोनिन रिअप्टेक इनिबिटर आहे. सर्टालिन सुद्धा वेगळा ड्रग आहे. बघा, गाबापेंटिन इज द गाबा ॲनालॉग विच इज यूज ॲज अ अँटी इपिलेप्टिक. ओके. त्यानंतर बघा, गाबा ए रिसेप्टर आर लिगांड-गेटेड आयन चॅनल्स दॅट प्रायमरी अलो द इन्फ्लक्स ऑफ. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गाबा ए जे रिसेप्टर आहे त्याच्यामधून कोणते आयन फ्लो होऊ शकतात? तर क्लोरीन आयन. मग क्लोरीन आयन कोणतं येतं? बघा, पहिलं काय ऑप्शन? सोडियम आयन. चुकीचं उत्तर आहे. क्लोरीन आयन काय होऊ शकतात? फ्लो होऊ शकतात. क्लोरीन निगेटिव्ह आयन. ओके, तर क्लोरीन म्हणजे ऑप्शन बी आपलं काय आहे? राईट आन्सर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी एक्सायटेटरी न्यूरो ट्रान्समिटर इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, गाबा काय आहे? इनिबिटरी. मग तुम्हाला जर विचारलं की नर्वस सिस्टीममध्ये जे मेन इनिबिटरी न्यूरो ट्रान्समिटर आहे ते कोणतं आहे? तर ते आहे गाबा. आता गाबा जर आहे विद्यार्थी मित्रांनो इनिबिटरी, तर एक्सायटेटरी न्यूरो ट्रान्समिटर सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे ब्रेनची काय होईल? लेवल व्यवस्थित राहील. नाही तर फक्त फॉर एक्झाम्पल इनिबिटरीज जर न्यूरो ट्रान्समिटर असलं तर माणूस सदैव काय राहील विद्यार्थी मित्रांनो? सिडेशनमध्ये राहील, झोपेत राहील किंवा काल्मनेस इफेक्टमध्ये शांत राहील. असं व्हायला पाहिजे का? नाही. माणसाने व्यवस्थित ॲक्टिव्हिटी चालण्यासाठी, ब्रेन नॉर्मल रेंजमध्ये राहण्यासाठी एक्सायटेटरी आणि इनिबिटरी दोन्ही न्यूरो ट्रान्समिटर पाहिजे. मग एक्सायटेटरी न्यूरो ट्रान्समिटर कोणता आहे खालीलपैकी? तर गाबा तर इनिबिटरी आहे, पण एक्सायटेटरी कोणता आहे? तर ग्लुटामेट नावाचं जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ते आहे एक्सायटेटरी न्यूरो ट्रान्समिटर. कोणतं? एक्सायटेटरी न्यूरो ट्रान्समिटर विच इज प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्लुटामेट ॲक्ट बाय बाइंडिंग टू
विच ऑफ द फॉलोइंग रिसेप्टर. बघा ग्लुटामेट जे आहे ना ते ग्लुटामेट रिसेप्टरला ऍक्ट होतं. ग्लुटामेट रिसेप्टर विद्यार्थी मित्रांनो दोन टाईपचे असतात. एक म्हणजे आयनोफोरिक आणि दुसरे म्हणजे मेटाबोफोरिक. ओके, कोणकोणते? एक म्हणजे आयनोफोरिक आणि दुसरे म्हणजे मेटाबोट्रॉपिक. एक म्हणजे बोरिक नाही. एक म्हणजे आयनोट्रॉपिक आणि दुसरे म्हणजे मेटाबोट्रोपिक. तर आयनोट्रॉपिक रिसेप्टरचे दोन एक्झाम्पल्स पडतात. एक म्हणजे NMDA रिसेप्टर आणि दुसरे म्हणजे AMPA रिसेप्टर. NMDA रिसेप्टर हे झाले आयनोट्रॉपिक म्हणजे लिगांड गेटेड आयन चॅनल्स, आणि AMPA हे सुद्धा काय लिगांड गेटेड आयन चॅनल. हे कोणते आहेत? आयनोट्रॉपिक्स म्हणजे लिगांड गेटेड आयन चॅनल्स. आणि हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो? ग्लुटामेट रिसेप्टरचे. मग खालीलपैकी याच्यापैकी ऑप्शन आहे का कोणतं? बघा 3 नंबरचं ऑप्शन NMDA रिसेप्टर दिलं. मग हे कशाचे टाईप आहे? ग्लुटामेट रिसेप्टरचं. आता आयनोट्रॉपिक झालं, मग दुसरं कोणतं आहे? मेटाबोट्रॉपिक म्हणलं की यांचं जे मेकॅनिझम चालत असतं विद्यार्थी मित्रांनो हे कशामध्ये? सिग्नलिंग पाथवे थ्रू चालत असते, म्हणजे जी प्रोटीन कपल रिसेप्टर. कोणते? जी प्रोटीन कपल रिसेप्टर्स. ओके, आता याचं एक्झाम्पल कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? एकच आहे. कोणतं? मेटाबोट्रॉपिक जी प्रोटीन रिसेप्टर्स. ओके, तर हे काय आहेत? मेटाबोट्रॉपिक टाईपचे रिसेप्टर आहेत. मग तुम्हाला माहित असायला पाहिजे की ग्लुटामेट जे आहे त्याचे दोन रिसेप्टर आहेत. एक म्हणजे आयनोट्रॉपिक, दुसरे म्हणजे मेटाबोट्रॉपिक. आयनोट्रॉपिकचे दोन एक्झाम्पल NMDA आणि AMPA. आणि कायनेट रिसेप्टर. कायनेट तेवढे नोन नाहीत, NMDA आणि AMPA जास्त नोन आहेत. ओके, आता NMDAचा विद्यार्थी मित्रांनो लॉंग फॉर्म काय आहे? N मिथिल डी ॲस्पार्टेट. काय? N मिथाइल डी ॲस्पार्टेट. N मिथाइल डी ॲस्पार्टेट हे NMDA रिसेप्टरचा काय आहे? लॉंग फॉर्म आहे. आणि AMPA रिसेप्टरचा विद्यार्थी मित्रांनो जे लॉंग फॉर्म आहे तो कोणता आहे? तर अल्फा अमायनो 3 हायड्रॉक्सी 3 हायड्रॉक्सी त्यानंतर 5 मिथिल 4 आयसोक्झॅझोल प्रोपिओनिक ॲसिड. हे कशाचं एक्झाम्पल, कशाचं लॉंग फॉर्म आहे? तर हे आहे लॉंग फॉर्म AMPA रिसेप्टरचा. ओके, तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आपलं उत्तर काय आहे? ग्लुटामेट रिसेप्टरचा टाईप कोणता आहे? NMDA रिसेप्टर. ओके, त्यानंतर बघा NMDA रिसेप्टर आर अ सब टाईप ऑफ ग्लुटामेट रिसेप्टर दॅट आर. आता हे ग्लुटामेट रिसेप्टरचा सब टाईप आहे आणि ते कोणत्या प्रकारचे रिसेप्टर आहेत? मी सांगितलं तुम्हाला, ते लिगांड गेटेड आयन चॅनल्स आहेत. म्हणजे पहिलं एक्झाम्पल काय आहे? बरोबर आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे 30वा प्रश्न आहे आपला, ग्लुटामेट रिसेप्टर कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 मेन कॅटेगरीज, आयनोट्रॉपिक अँड मेटाबोट्रॉपिक. आयनोट्रॉपिक ग्लुटामेट रिसेप्टर इन्क्लूड्स. आता आयनोट्रॉपिक दोन प्रकारचे मी तुम्हाला सांगितलंच होतं, तर ते कोणतं? ए म्हणजेच AMPA रिसेप्टर आणि NMDA रिसेप्टर हे जे दोन टाईप्स आहेत ना हे आयनोट्रॉपिकचे आहेत, म्हणजे हे लिगांड गेटेड आयन चॅनल्स आहेत. ओके, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटागोनिस्ट ऑफ NMDA रिसेप्टर. तुम्हाला माहीत असायला हवं मेमॅन्टिन. काय? मेमॅन्टिन हे जे ड्रग आहे हा कोणता ड्रग आहे? NMDA रिसेप्टरचा अँटागोनिस्ट आहे. आलं लक्षात? त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इंडिकेट द लोकेशन ऑफ M2 कोलिनर्जिक रिसेप्टर. आता तुम्हाला मी त्या दिवशीच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कोलिनर्जिक रिसेप्टर कुठे कुठे आहेत. तर M2 टाईपचे जे रिसेप्टर आहेत ना विद्यार्थी मित्रांनो ते आहेत आपल्या हार्टमध्ये. कुठे आहेत? हार्टमध्ये. मग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ग्लँड्समध्ये, स्मूथ मसल्समध्ये कोणते रिसेप्टर आहेत कोलिनर्जिक म्हणत आहे मी, आणि त्याच्यामधले ही मस्कॅरेनिक टाईपचे. ओके, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो छोटंसं आपण या ॲसिटिल कोलिन किंवा कोलिनर्जिक न्यूरोनल मेकॅनिझम माझी हँड रिटन नोट्स आहे याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. तुम्हाला मी याचं सिंथेसिस वगैरे ॲसिटिल कोलिनचं काय सांगितलं होतं सगळं सांगितलं होतं. बघा ॲसिटिल कोलिनच्या सिंथेसिसच्या स्टेप काय काय. पहिल्यांदा बाबा ॲसिटिल कोलिन सिंथेसाइज होतं, ते कशापासून होतं? कोलिन आणि ॲसिटिल कोएन्झाईम ए पासून, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर ते स्टोरेज होते व्हेसिकलमध्ये, त्याच्यानंतर ते रिलीज होत असते विद्यार्थी मित्रांनो. रिलीज झाल्याच्यानंतर ते वेगवेगळे दोन रिसेप्टर निकोटिनिक आणि मस्कॅरिन रिसेप्टरवर ॲक्ट होतं. आलं लक्षात? मग हे ॲक्ट झाल्याच्या नंतर जर ते मेटाबोलाइज जर झाले नाही तर त्यांची ॲक्टिव्हिटी खूप वेळपर्यंत राहील त्या ॲसिटिल कोलिनची, आणि आपल्याला टॉक्झिसिटी म्हणजेच कोलिनर्जिक क्रिसिस होऊ शकतं. हे होऊ नये म्हणून त्यांचं मेटाबॉलिझम होणे गरजेचं असते. आणि मेटाबॉलिझमसाठी दोन महत्त्वाचे एन्झाईम्स मी तुम्हाला सांगितले होते, तर ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की कोणते एन्झाईम्स आहेत जे की ॲसिटिल कोलिनच्या मेटाबॉलिझमसाठी काय आहेत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा रिअपटेक ऑफ कोलिन. आता मेटाबॉलिझम झाल्याच्या नंतर ॲसिटिल कोलिनचं जे ब्रेकडाऊन होते ते कोलिनमध्ये होते, आणि त्यासोबतच
दुसऱ्या एका घटकमध्ये होते. मग हे जे कोलिन आहे ना, हे पुन्हा सिंथेसिससाठी काय केलं जातं, ॲसिटिल कोलिनच्या रिअपटेक केल्या जातं आणि त्याच्यानंतर डबल त्या कोलिनपासून काय तयार होतं, ॲसिटिल कोलिन, म्हणजे कोलिन प्लस ॲसिटिल कोएन्झाइम पासून ॲसिटिल कोलिन तयार होतं. मग अशी प्रोसेस नेहमी चालू राहते. ओके, तर ही त्याचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंथेसिस आहे. बघा इथं या डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन दिलं आहे. बघा हे कोलिन आणि ॲसिटिल कोएन्झाइम या दोघांपासून काय सिंथेसाइज होतं, तर ॲसिटिल कोलिन. आणि कोणत्या एन्झाईमद्वारे तुम्हाला मी सांगितलं होतं, कोलिन ॲसिटिल ट्रान्सफरेज नावाच्या एन्झाईमपासून. ओके, नंतर ते या व्हेसिकलमध्ये काय होतं, स्टोरेज होतं आणि व्हेसिकल स्टोरेज व्हेसिकलमधून काय होतं, नंतर ते रिलीज होतं. रिलीज झाल्याच्या नंतर दोन प्रकारचे जे रिसेप्टर आहेत, कोणते, मस्कॅरेनिक आणि निकोटिनिक, यांच्यावर ॲक्ट होतं आणि वेगवेगळ्या त्यांचे जे ॲक्टिव्हिटी आहेत ते आपल्याला भेटतात. ओके, आता यांचं समजा जेव्हा ॲक्ट झालं, त्याची ॲक्टिव्हिटी संपली, आपल्याला जेवढे पाहिजे बॉडीला तेवढी संपली, त्याच्यानंतर मग काय याचं मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझम कशामध्ये होतं विद्यार्थी मित्रांनो, ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि या कोलिनमध्ये. त्यानंतर हे कोलिन काय होतं, इथं री अपटेक होतं आणि डबल त्या कोलिन ॲसिटिल कोलिनसोबत ॲक्ट, म्हणजे ॲसिटिल कोएन्झाइम ए सोबत जॉईन होऊन ॲसिटिल कोलिन, अशी प्रोसेस चालूच राहते. आता इथं काही महत्त्वाचे जे ड्रग्स आहेत ते ॲक्ट होतात या कोलिनर्जिक सिंथेसिसवर, ॲसिटिल कोलिन सिंथेसिसवर. ते कसे बघा, तुम्हाला जर पेपरमध्ये असं विचारलं की विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोलिन आहे बघा, इथं हे जे कोलिन दिसत आहे तुम्हाला, कुठे हे कोलिन आहे, या कोलिनचं रिअपटेक इनिबिट करणारा ड्रग कोणता, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज द कोलिन रिअपटेक इनिबिटर. तर बघा, हेमिकोलिनियम नावाचा जो ड्रग आहे, हा हेमिकोलिनियम नावाचा जो ड्रग आहे, कोणता, हे इथं दिलेला आहे. हेमिकोलिनियम नावाचा जो ड्रग आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा आहे कोलिन रिअपटेक इनिबिटर. म्हणजे या कोलिनचा रिअपटेक होऊ देत नाही, त्याच्यामुळे कोलिन ॲसिटिल कोलिनच्या सिंथेसिससाठी अवेलेबलच होणार नाही, त्याच्यामुळे ॲसिटिल कोलिनचं सिंथेसिस काय होईल, डिक्रीज होईल. ओके, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारू शकतात की हे जे ॲसिटिल कोलिन तयार झाल्याच्या नंतर या व्हेसिकलमध्ये ते काय होते, स्टोअर असते. मग हे स्टोअरच होऊ देत नाही असा ड्रग कोणता, म्हणजे ॲसिटिल कोलिनचं स्टोरेज न होऊ देणारा ड्रग कोणता, किंवा द ड्रग विच इनिबिट द स्टोरेज कंडिशन ऑफ, किंवा इनिबिट द स्टोरेज ऑफ ॲसिटिल कोलिन, तर तो ड्रग कोणता विद्यार्थी मित्रांनो, बघा व्हेस्मिकोल नावाचा जो ड्रग आहे ना, हा व्हेस्मिकोल, तर हे काय करतं, ॲसिटिल कोलिनचं स्टोरेजच होऊ देत नाही या स्टोरेज व्हेसिकल्समुळे. आलं लक्षात. आता स्टोरेजच झालं नाही म्हटल्यावर रिलीज होणार का, नाही होणार. मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, ॲसिटिल कोलिन फॉर एक्झाम्पल आता स्टोअर झालं, सिंथेसाइज झालं, स्टोअर झालं, पण स्टोअर झालेलं ॲसिटिल कोलिन रिलीजच जर झालं नाही तर आपल्याला व्यवस्थित ॲक्टिव्हिटी भेटणार का, नाही. मग असा प्रश्न विचारू शकतात तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इनिबिट द रिलीज ऑफ ॲसिटिल कोलिन. ओके, तर तो कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, हा बोटुलिनियम टॉक्झिन. काय, बोटुलिनियम टॉक्झिन इज द ड्रग दॅट इनिबिट द रिलीज ऑफ ॲसिटिल कोलिन फ्रॉम द स्टोरेज व्हेसिकल्स. हे मी तुम्हाला अगोदर सुद्धा MCQ द्वारे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे वेगवेगळे अँटीकोलिनर्जिक ड्रग असतात ना, तर ते काय करतात, ॲसिटिल कोलिन रिलीज झाल्याच्या नंतर जे रिसेप्टर असतात ना, त्या रिसेप्टरवर ॲसिटिल कोलिन ॲक्ट होतो. तर हे ड्रग काय करतात, ह्या रिसेप्टरला ब्लॉक करतात. म्हणजे अँटीकोलिनर्जिक ड्रग या दोन रिसेप्टरवर ॲक्ट होतात. कोणकोणत्या, एकतर मस्कॅरेनिक रिसेप्टर किंवा निकोटिनिक रिसेप्टर. ओके, त्याच्यानंतर एक ड्रग तुम्हाला विचारू शकतात की ॲसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम होण्यासाठी एक ड्रग, ॲसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कोणते एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे, कोणतं, ॲसिटिल कोलिन इस्टरेज. कोणतं, ॲसिटिल कोलिन इस्टरेज. तर मग या ॲसिटिल कोलिन इस्टरेज नावाच्या एन्झाईमला काय करणारं, इनिबिट करणारा ड्रग कोणता, तर ते कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, फायसोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन, पायरिडोस्टिग्मिन, हे जे ड्रग आहेत ते काय करतात, ॲसिटिल कोलिन इस्टरेज नावाच्या एन्झाईमला काय करतात, इनिबिट करतात. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे थोडेसे पॉईंट काय ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे, म्हणजे एक्झाममध्ये येऊ शकतात. बघा खालील त्याच्यावर काही प्रश्न आहेत. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज कोलिन रिअपटेक इनिबिटर. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की हेमिकोलिनियम, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे काय आहे, कोलिन रिअपटेक इनिबिटर ड्रग आहे. त्यानंतर बघा, ॲसिटिल कोलिन इज स्टोअर इन द सिनॅप्टिक व्हेसिकल. तुम्हाला माहिती आहे सिनॅप्टिक व्हेसिकल्स जे आहेत त्याच्यामध्ये व्हेसिकल स्टोरेज व्हेसिकलमध्ये ॲसिटिल कोलिन काय होते, रिलीज होतं सिंथेसाइज झाल्याच्या नंतर. पण विद्यार्थी मित्रांनो, विच आयन इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर द रिलीज ऑफ ॲसिटिल कोलिन. कोणत्या आयनमुळे हे ॲसिटिल कोलिन काय होतं, रिलीज होतं, तर त्याचं विद्यार्थी मित्रांनो जे उत्तर आहे ते आहे कॅल्शियम आयन. म्हणजे कॅल्शियम आयन इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिलीज ऑफ ॲसिटिल कोलिन फ्रॉम द सिनॅप्टिक व्हेसिकल्स. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग ॲक्ट ॲज अन इनिबिटर ऑफ ॲसिटिल कोलिन इस्टरेज. तुम्हाला आत्ता सांगितलं मी कोणतं, निओस्टिग्मिन इज द ड्रग विच इनिबिट द ॲसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईम. आलं लक्षात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण
जे बाकीचे राहिलेले MCQs आहेत तर ते आपण डिस्कस केलेले. अशा प्रकारचे खूप सारे MCQs या कशावर येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर येऊ शकतात. आता हे जे न्यूरो फार्माकोलॉजी आहे तर याच्यावर तुम्हाला काय काय करायचं आहे बघा. न्यूरो फार्माकोलॉजीमध्ये प्रत्येक न्यूरो ट्रान्समिटर, त्याचे ड्रग्स वगैरे, आता फॉर एक्झाम्पल जे आहेत गाबा रिसेप्टरवर ऍक्ट होणारे ड्रग कोणते आहेत, गाबाचं सिंथेसिस ब्लॉक करणारे किंवा त्याच्यावर ऍक्ट होणारे ड्रग कोणते आहेत, बेन्झोडायझेपाईन्स आहेत, बार्बिट्युरेट आहे. यांचं क्लासिफिकेशन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. याच्या क्लासिफिकेशनवर कोणकोणते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न येतात ते सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन माहीत असायला पाहिजे. जसं की डिप्रेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो जे सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर SSRI हे ड्रग जे यूज करतात त्याचे एक्झाम्पल माहीत असायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये या न्यूरो फार्माकोलॉजीमध्ये जेवढेही न्यूरो ट्रान्समिटर आहेत त्यांचं सिंथेसिस किंवा त्यांचं सिंथेसिस ब्लॉक करणं, रिलीज ब्लॉक करणंवर जे ड्रग ॲक्ट होतात ना त्यांच्या याच्यावर, तर ते सगळे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला न्यूरो फार्माकोलॉजीचा करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.